ऑनलाईन क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण म्हणजे आतापर्यंत आपण इयत्ता 6वीच्या सायन्सचं साऊंड हे प्रकरण जे आहे हे बऱ्यापैकी कंप्लीट केलेलं आहे. आणि ते कंप्लीट करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे देखील पाहिलेले आहेत. आता हे मुद्दे पाहत असताना आपण आज ज्या भागामध्ये आलो तो पार्ट आपला चौथा पार्ट राहणार आहे. आतापर्यंत आपण साऊंड्स इन एव्हरीडे लाईफ पाहिले. हाऊ साऊंड्स आर प्रोड्यूस म्हणजे आवाज जो आहे तो तयार कसं म्हणजे निर्माण कसा होतो हे सुद्धा आपण बघितलं. आपल्याला ऐकू कसा तेही पाहिलं आणि प्रोपगेशन ऑफ साऊंड हे मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं. आणि साऊंडचा रेट ऑफ द प्रोपगेशन हा हायर आहे सॉलिडमध्ये, त्यानंतर लिक्विडमध्ये आणि त्यानंतर सर्वात कमी आहे गॅसमध्ये. हे चेनसुद्धा आपण पाहिले आणि याला पार्टिक्युलेट नेचर ऑफ द मॅटर हे कसं जबाबदार असते हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आज आपला प्रायमरी फोकस राहणार आहे नॉईज पोल्युशनवर. नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनीचं प्रदूषण. हे ध्वनीचं प्रदूषण काय आहे काय नाही ह्या गोष्टी ज्या आहेत आपण एक एक करून समजून घेऊया. तर तुमच्यासमोर हे काही दोन प्रश्न या संदर्भामध्ये विचारलेले आहेत नॉईज पोल्युशनच्या संदर्भामध्ये. विच ऑफ दिस साऊंड इज प्लीझंट, विच साऊंड्स आर न्यूसेन्स टू पीपल. म्हणजे 3 मुलं दाखवले, त्या 3पैकी तुम्हाला ऐकावासा वाटेल असा आवाज कोणता आणि ज्याचा लोकांना त्रास होतो असा आवाज कोणता. हे 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. याचं उत्तर तुम्हाला चित्र पाहिल्यावरच मला वाटते समजून येते की पहिल्या चित्रामध्ये मुलगा जो आहे तो काही म्हणजे डबा जो आहे तो डबाला दोरी बांधली आणि खळखळ 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 करत चालत आहे. एक मुलगी जी आहे ते सुंदर गाणं म्हणत आहे आणि एक मुलगा जो आहे तो भसाळ्या आवाजामध्ये ओरडून राहिलेला आहे. आणि तुम्हाला जर मी विचारलं की प्लीझंट साऊंड कोणाचा, उत्तर येईल ती मुलगी गाणं म्हणते तिचा. की डब्याचा आवाज तुम्हाला आवडेल का, ओरड्याचा आवाज तुम्हाला आवडेल का? नाही. आपल्याला आवाज कसा पाहिजे, मधुर. गाणं वगैरे जे आहे ते आपल्याला आवडते. म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर जे आहे आपण कशा प्रकारे देऊ. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायला असलं की विच ऑफ द साऊंड इज प्लीझंट, स्क्रीनशॉट घेऊन तुम्हाला उत्तर मात्र लिहायचं आहे. हे उत्तर लिहायचं. द साऊंड प्रोड्युस्ड बाय द गर्ल व्हाईल सिंगिंग इज अ प्लीझंट साऊंड अमॉंगस्ट ऑल अदर साऊंड. या दोन्ही बाकीच्या साऊंडपेक्षा म्हणजे या माझ्या डोक्याच्या वर आणि तो मुलगा ओरडून राहिला त्याच्यापेक्षा मधातली जी मुलगी गाणं म्हणत आहे निश्चितपणे तिचा आवाज चांगला आहे. प्रश्न त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसऱ्या याच्यामधला प्रश्न काय होता, विच साऊंड्स आर न्यूसेन्स टू द पीपल. आता सेम जर मुलगी जर चांगले गोड आवाजातली गाणं म्हणणारी होती तर उरलेले 2 जे आहेत ते लोकांना त्रास होणार आहे त्याच्यापासून. मग उत्तर काय लिहायचं आहे, द साऊंड्स विच आर लाऊड अँड अनप्लीझंट आर न्यूसेन्स टू द पीपल म्हणजे त्यांचा त्रास होतो. इन द पिक्चर द शाउटिंग बॉय अँड द बॉय पुलिंग द टीन ऑन द ग्राउंड प्रोड्युसेस सच अ लाऊड साऊंड. म्हणजे डब्याचं टीन म्हणजे डब्याला घासणे किंवा मुलाचं ओरडणं याचा लोकांना त्रास होऊ शकतो. हेच दिस साऊंड्स आर न्यूसेन्स टू पीपल. म्हणून हे लोकांना त्रासदायक असा हे 2 साऊंड आहेत. काय करायचं तुम्हाला, 2 म्हणजे प्रश्न सोबतचं चित्र जर चिटकवलं तर फारच छान आणि 2 प्रश्नाचं इथं दिलेलं उत्तर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आणि कोण्या टॉपिकवर आहे, हे नॉईज पोल्युशनवर आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा आपण बघू. आणखी एक आपल्या पुस्तकामध्ये चित्र दिलं आणि त्याच्या चित्रावर आधारित म्हणजे हे चित्र अगोदर तुम्ही बघून घेऊ शकता. मी शिकवत असताना तुम्ही चित्राकडे बघितलं पुस्तक उघडून तरी चालते. आणि या चित्रावर आधारित 3 प्रश्न पेज नंबर 94 वर दिलेले आहेत. तुमच्या स्क्रीनवर हे ते 3 प्रश्न आहेत. मेक अ लिस्ट ऑफ द साऊंड्स इम्प्लाइड इन द पिक्चर. या चित्रामध्ये कोणकोणते आवाज येत आहेत त्यांची यादी बनवणे. प्युअर ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे.
हाऊ वुड दिस ॲटमॉस्फिअर अफेक्ट अ पर्सन हू इज नॉट फिलिंग वेल. जो आजारी आहे त्याला या वातावरणाचा त्रास होईल काय, त्याला काय त्रास होईल. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, व्हॉट यू बी एबल टू स्टडी दिस कंडिशन. आणि तुम्हाला जर अभ्यास करायला जर सांगितलं तर अशा वातावरणामध्ये तुम्हाला अभ्यास करावासा वाटेल काय. 3 प्रश्नांची उत्तर आता आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. मग पहिले आपण एकदा आवाजाची यादी जी आहे ती यादीची यादी बनवू आणि नंतर मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ. चला, या चित्रामध्ये पहिल्यांदा काय करतं, एकेका मुद्द्यावर आपण फोकस करूया आणि तो कोणता आवाज आहे तो तुम्हाला मी सांगतो. या चित्रामध्ये पहिलं चित्र आहे, ह्या 2 बाया ज्या आहे, 2 लेडीज चीट चॅटिंग. 2 बाया गप्पा झोडून राहिल्या, गप्पा करत आहेत. चीट चॅटिंग म्हणजे गप्पा करत आहेत. 2 लेडीज गप्पा करत आहेत, शेजारणी शेजारणी. त्यानंतर दुसरा आहे डॉग बार्किंग, कुत्रं भुंकत आहे. हा दुसरा साऊंड आहे. आणखी साऊंड कुठे आहे बघू आपण. चला, हा माणूस. मॅन स्पीकिंग ऑन द मोबाईल फोन, मोबाईल फोनवर बोलणारा माणूस साऊंडचा सोर्स आहे. बेबी क्राईंग, मुलगा जो आहे तो रडत आहे. बरोबर आहे की नाही, मुलगा जो आहे तो काय करून राहिला, रडत आहे. पुढचं आहे त्याच्यामध्ये बॉय प्लेइंग, हा पोरगा खेळून राहिला. ही मुलगी गर्ल प्लेइंग ड्रम्स, ड्रम वाजवून राहिली, खेळणं वाजवून राहिली. आणि टेलिव्हिजन जो आहे तो चालू आहे. चालू काय तुम्हाला कसं समजेल, तुम्हाला तर दिसत नाही चालू आहे, पण त्याच्यावर ते सिम्बॉलिकल 3 रेषा ओढलेल्या आहेत की नाही, याचा अर्थ स्पीकरमधून आवाज जो आहे तो येत आहे, टेलिव्हिजन चालू आहे. बर्ड क्रॅपिंग म्हणजे काय, पक्षी जो आहे तो ओरडत आहे, पण दिसून राहिला तुम्हाला तो, त्याचा आवाज येऊन राहिला. नंतर पेपर रॉकेट, विमान फेकल्यानंतर बघा त्याचा थोडासा आवाज येतो, म्हणून आपण त्याची नोंद केली. कार्स हॉकिंग, ज्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या कार्स आहेत त्यांच्या हॉर्नचा आवाज येत आहे. सिम्बॉल जो टेलिव्हिजनच्या बाबतीत दाखवला होता तो सिम्बॉल त्या ठिकाणी दाखवलेला आहे. रॉकिंग चेअर, आजी आवाज नाही करत, आजी शांततेने टीव्ही ऐकून राहिली, पण आजी जी आहे ती त्या चेअरवर मागे पुढे करत आहे, त्यामुळे त्या चेअरचा आवाज जो आहे तो, आता मला काढता येत नाही इथे आवाज तो, पण तुम्हीच गोष्ट समजून शकता की चेअरचा मागे पुढे होण्याचा तो आवाज आहे. आता या प्रश्नावर येऊ, पहिल्या प्रश्नावर येऊ. आता यादी आतापर्यंत आपण काढली, त्याच यादीला आता लिस्टच्या स्वरूपामध्ये आपण बनवूया. चला, प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या समोर येत आहे. 2 लेडीजची चॅटिंग, डॉग बार्किंग, मॅन स्पीकिंग ऑन द मोबाईल फोन, बेबी क्राईंग, बॉय प्लेइंग, गर्ल प्लेइंग ड्रम्स, टेलिव्हिजन, बर्ड्स क्रिपिंग, पेपर रॉकेट, कार्स हॉकिंग, रॉकिंग चेअर. हे साऊंड आहेत. एवढे साऊंड तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दिसतात का बघा. मी ऑब्झर्वेशन केलं, मला एवढे दिसले. काही तुम्हाला एक्स्ट्रा दिसत असतील तर त्याची नोंद जरूर तुम्ही करा, कारण हा प्युअरली ऑब्झर्वेशनचा प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, पुस्तक तुम्हाला निवड पुस्तकी किडा बनवत नाही, तुम्हाला ऑब्झर्वेशन करायला लावते, आणि ऑब्झर्वेशन करायला लावल्यामुळे ती गोष्ट ऑब्झर्व करूनच तुम्हाला लिहायची आहे. हे प्रश्न आणि त्याचं उत्तर तुमच्या समोर आहे. आता राहिला प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचा, हाऊ वुड द ॲटमॉस्फिअर अफेक्ट अ पर्सन हू इज नॉट फिलिंग वेल. एखादा आजारी मनुष्य आहे, त्याला या सगळ्या आवाजांचा त्रास होईल का. उत्तर देऊ. In the house shown in the picture, there are many sounds produced at the same time. एकाच वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकू येत आहे, आणि जिथं जिथं वेगवेगळे आवाज एक सोबत ऐकू येतात त्याला म्हणतात गोंधळ, त्याला म्हणतात नॉईज पोल्युशन. समजा आपला वर्ग आहे, मी एकटा शिकवत आहे, तुम्ही ऐकून राहिले, त्याला साऊंड पोल्युशन म्हणसाल का. नाही.
पण कधी कधी मी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारतो, मग सर मी मी असं हात वर करून मागे पुढे चर्चा करायला वेळ दिल्यानंतर मी तुम्ही बोलता, मग एक सारखा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मुलांचा आवाज येतो आणि चालू होतो गोंधळ. बिकॉज मेनी साऊंड्स प्रोड्यूस ॲट द सेम टाईम. ही ओढ ध्यानात ठेवायची. द कंटिन्युअस प्रोडक्शन ऑफ द लाऊड साऊंड इज क्रिएटिंग अ नॉईस. मोठा आवाज, वेगवेगळे मोठे आवाज जर एक सोबत येत असतील तर त्याला आपण काय म्हटलं? नॉईज म्हटलं. इन अ सच ॲटमॉस्फिअर अ पर्सन डज नॉट फील पीसफुल. कोणालाही शांती लाभणार नाही. सगळ्यांना शांती पाहिजे. शांती म्हणजे पीस. भलता अर्थ त्याचा घेऊ नका. ठीक आहे. पीसफुल म्हणजे शांती. सगळ्यांना शांतता आवडते. Hence, this atmosphere would have a bad effect on a person who is not feeling well. जो बिचारा आजार आहे, त्याच्या आजारानं अगोदरच त्रासलेला आहे, त्याला याचा आणखी त्रास होईल. तुम्ही पहा ना, जे जे लोक आजारी पडतात, तुम्हीही कधी ना कधी आजारी पडले असेल, घरामध्ये थोडासा आवाज वगैरे मोठा जर झाला तर आपण म्हणतो आपल्याला त्रास होतो. बरोबर आहे ना? इट मे ऑल्सो कॉजेस रेस्टलेसनेस. म्हणजे आपल्याला म्हणजे आराम करता येत नाही. इरिलॅटिबिलिटी म्हणजे आपल्याला म्हणजे ते सहन होत नाही, डोक्याला ते चमका निघतात. अँड मेंटल एक्झॉशन. तुमचा दिमाग जो आहे तो खाली होतो जास्त मोठ्या आवाजानं ह्या गोष्टी होतात. म्हणून तुम्ही या गोष्टीकडे म्हणजे या दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता त्याला तिसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ. वुड यू बी एबल टू स्टडी इन दिस कंडिशन. आता याचं उत्तर सब्जेक्टिव्ह होऊ शकते. कोणाला गोंधळातच अभ्यास करायला आवडेल, बरोबर आहे की नाही? गाणं वगैरे लावून मोठ्यानं काही मुलं जे अभ्यास करतात नाही असं नाही, पण सर्वसामान्य लोकांना त्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणून याचं उत्तर आपल्याला असं देता येईल. व्हेन देर इज अ लॉट ऑफ नॉईज अराउंड अ पर्सन कॅनॉट कॉन्सन्ट्रेट ऑन हिज वर्क. त्याच्या कामावर तो कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. व्यक्तिगत जर मला विचारसाल तर मी तर बिलकुल करू शकत नाही. म्हणून मला माझ्याच घरामध्ये नेहमी माझ्या मुलांना डाटावं लागते, कारण ती गोष्ट ते समजून घेत नाही म्हणून. बरोबर ना? असू द्या, गंमत केली मीच होता. तसा मला मुलांचा आवाज फार आवडतो. हा गोष्टीचा वेगळा विषय आहे तो. In the picture there is a lot of noise. Such conditions are not favorable for studying. अशा गोंधळामध्ये कोणत्याही स्टडीचं काम करू शकत नाही, कारण कॉन्सन्ट्रेशन ब्रेनचं जे पाहिजे ते होत नाही. आणि तुमचं जर होत असाल तर तुम्ही नकली आहात, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही असं किंवा गोंधळामध्ये मला अभ्यास होतो, जमते, पुस्तक उघडं ठेवून तर तुम्ही पाहिलं ना, हमेशा घरामध्ये बघता किंवा तुम्हाला अभ्यास करायला आला की तुम्ही पुस्तक घेता, नाही तर गाईड घेता, लिहित बसता. बरोबर ना? त्याला अभ्यास म्हणत नाही. मग तिसरा प्रश्न, त्याचं उत्तर. पहिल्याचं उत्तर यादी दिली, दुसऱ्याचं उत्तर दिलं, तिसऱ्याचं उत्तर दिलं, स्क्रीनशॉट काढणे, वहीमध्ये लिहिणे. आता आपण या नॉईज पोल्युशन बद्दलच माहिती पाहू. द सिच्युएशन शोन इन द पिक्चर्स ऑन 94 आर ऑफन सीन अराउंड अस. हे जे उदाहरणं सांगितलेले आहेत हे काही वेगळे उदाहरणं नाही आहे, तुमच्या आमच्या जीवनामध्ये नेहमीच घडणारे हे उदाहरणांची यादी आहे. सम ऑफ द साऊंड दे डिस्पाइट आर प्लीजंट व्हाईल अदर्स आर हार्श. काही आवाज हे ऐकण्यासारखे असतात, काहींना आपण ऐकत नाही, काहींचा आपल्याला त्रास होतो. व्हेरी लाऊड अँड कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन द पीपल ऑफ दॅट लोकॅलिटी. आणि एखाद्या गोंधळाचं वातावरण जर हमेशा येत असेल तर अशा वातावरणामध्ये मनुष्य जो आहे तो जास्त वेळ राहू शकत नाही, त्या आवाजाचा त्याला त्रास होतो. व्हेरी लाऊड देअर हिअरिंग मे बी गेट इम्पेअर्ड विच कॅन बी इवन लीड टू डेफनेस. आणि असे जर मोठे आवाजांच्याच एरियामध्ये व्यक्ती जर बऱ्याच वेळेत जर राहत असेल तर कालांतराने तो बहिरेपणसुद्धा त्याला येऊ शकते. ही गोष्ट होते. म्हणून ही गोष्ट लक्षामध्ये ठेवायची.
इट कॅन ऑल्सो कॉज रेस्टलेसनेस, इनरिलायबिलिटी, मेंटल एक्झॉशन, जे आपण मागे पाहिलं तेच आता ह्या प्रश्नाच्या याच्यामध्ये आहेत. वन कॅनॉट वर्क विथ द कॉन्सन्ट्रेशन, दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे बी हॅव इल इफेक्ट इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. आणि याला काय म्हणायचं, नॉईज पोल्युशन असं म्हणायचं. आता हे पॉईंट तुम्हाला जे आहे तुमच्या नोटबुकमध्ये नॉईज पोल्युशन या मुद्द्याच्या अंतर्गत लिहायचे आहेत. अ डिसएग्रीबल, इरेग्युलर अँड लाऊड साऊंड विच क्रिएट्स अ न्यूसेन्स इज कॉल्ड नॉईज. ज्या एकसाथ होणारे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज, मोठ्याने होणारे आवाज, त्याला आपण काय म्हणायचं, नॉईज म्हणायचं. When such noise is produced continuously, it leads to the noise pollution, which turns leads to the restlessness, irritability and mental exhaustion. दिमाग खराब होते, आपल्याला अस्वस्थ वाटते, अशा प्रकारचे आवाज आपण जास्त वेळ जर ऐकले तर. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, नॉईज पोल्युशन इज अ सोशल प्रॉब्लेम. ही सामाजिक समस्या आहे. इट हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन द पीपल इन द सराउंडिंग्स. आणि सभोवतालच्या लोकांवर त्याचा वाईट परिणाम होतो. सोशल प्रॉब्लेम आहे, सामाजिक समस्या आहे. इट कॅन अफेक्ट द हिअरिंग अँड ॲबिलिटी ऑफ अ पर्सन, मे लीड टू द परमनंट डेफनिंग. म्हणजे कायम स्वरूपामध्ये बहिरेपण सुद्धा येऊ शकते असे मोठे आवाज जर तुम्ही जास्त वेळ ऐकाल तर. It affects the mental health of the person. We cannot concentrate on work. आपण आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. म्हणून तुम्ही अभ्यास वगैरे करता त्यावेळेस कोणी जर जोरानं आवाज ऐकला किंवा गाणे जर लावले असेल तर आपण म्हणतो चुप बस, कारण आपल्याला त्रास होतो त्या साऊंडचा. 5 मुद्दे नॉईज पोल्युशनचं हेडिंग लिहायचे आहेत, स्क्रीनशॉट काढायचा. आतापर्यंत आपण काय पाहिलं, साऊंड्स इन एव्हरीडे लाईफ, हाऊ साऊंड्स आर प्रोड्यूस, हाऊ साऊंड इज हर्ड, प्रोपगेशन ऑफ साऊंड, नॉईज पोल्युशन, हे मुद्दे आपण पाहिले. आता शेवटचा मुद्दा आहे मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग साऊंड पोल्युशन. जर साऊंड पोल्युशन जर रोखायचं जर असेल तर काय करायला पाहिजे, त्या गोष्टीकडे आपण आता कॉन्सन्ट्रेशन करणार आहे. हे ते 4 मुद्दे आहेत जे तुम्हाला मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशनच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये मी समजून दिल्यानंतर लिहायचे आहेत. पहिले समजून घ्या आणि मग लिहा. तुमच्या पुस्तकातलेही आहे, स्क्रीनशॉट नाही काढला तर पुस्तकातले पण लक्षात ठेवायचं. पहिला आहे, ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोविंग द हॉर्न. काही लोकांना गाड्या घेतल्यानंतर एक एवढी बोगस सवय आहे की कुठंही हॉर्न वाजवायची. कोणी रस्त्यावर असो नसो त्यांना मजा वाटते गाडीचा हॉर्न वाजवायचा. असे पुष्कळ लोक तुम्ही पाहिले असाल की ज्यांना विनाकारण हॉर्न वाजवायची सवय आहे. ही सवय आपण टाळली पाहिजे. The volume of the TV or radio in the house should be restricted to those watching the programs. तुम्ही टीव्ही ऐकता, तुम्ही रेडिओ ऐकता, तुम्ही गाणे ऐकता, हे तुम्ही तुमच्यासाठी ऐकून राहिले. जबरदस्ती एका दुसऱ्याने ते ऐकले पाहिजे नाही. म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही एवढाच आवाज ठेवायला पाहिजे जेवढा तुम्हाला ऐकू येईल. मी मान्य करतो की काही गाणे जे आहे ते मोठ्यानंच मजा येते, पण ते मजा घेत असताना दुसऱ्यांना सजा भेटणार नाही याही गोष्टीचं आपण भान ठेवायला पाहिजे. कोणी जर मना नाही केली तर चालू द्या आणि मना केली तर बंद करून टाका. आणि नेहमी जर तुम्ही हमेशा असं जर करत असाल तर तुम्हाला बहिरेपण हेही येऊ शकते. व्हेकल शुड बी मेंटेन प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड दे प्रोड्यूस. आता बघा, लोक वाहनं घेतात, गाड्या घेतात, 4 व्हीलर घेतात, 2 व्हीलर घेतात. त्यांना एकच गोष्ट माहीत आहे, हिरो होंडाची गाडी घेतली म्हणजे त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही. पण जिथं मशीन आहे तिथं मेंटेनन्स आहे. म्हणून लोक जे आहेत ते जास्त म्हणजे सर्व्हिसिंग करून घेत नाही जोपर्यंत गाडी बिघडत नाही.
मग तोपर्यंत ती आवाज करतच राहते. काहींचे सायलेन्सर फाटलेले असतात आणि काही लोकांना तर आवाज करणाऱ्या गाड्याच आवडतात. बुलेट धड 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 करत चालते. स्टेटस सिम्बॉल आहे तो. 4 लोकांना समजते की या माणसाजवळ पैसे आलेले आहेत, बरोबर ना. म्हणून ते दाखवण्यासाठी तुम्ही भरपूर व्हिडिओसुद्धा पाहत असाल, इंस्टाग्रामवर पाहत असाल, त्यानंतर यूट्यूबवर पाहत असाल. मुलांना फार सवय आहे जोरानं आवाज करण्याचे, गाड्या चालवण्याच्या, तिरप्या अशा उभ्या करून अशा रस्त्यानं चालवत न्यायच्या. हे पुष्कळ त्यांना सवय आहे, पण यामुळे दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो, ध्यानात ठेवायचं. म्हणून व्हेकल्सला मेंटेनन्स केलं पाहिजे. फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन अँड बस स्टँड शुड बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. आणि ज्या भागामध्ये फॅक्टरीज आहेत, एअरपोर्ट्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत, बस स्टँड आहेत, यांना मानवी वस्तीच्या ह्या गोष्टी दूर पाहिजे. पण प्रॉब्लेम आहे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये असं होऊ शकत नाही. ज्यांच्या घरातून रेल्वे जाते त्यांना माहीत आहे रात्री जे धडधड धडधड धडधड, आता रेल्वेची संख्या वाढलेली आहे, फटाफट जोरात आवाज येते, डिस्टर्ब होते मन. एअरपोर्ट आहे, बस स्टेशन आहे, यांच्यापासून शक्यतो जितकं दूर असेल तितकं घर आपलं चांगलं. मजबुरी असेल तर मग काही इलाजच नाही, मग त्याच्यासाठी काही इलाज नाही आहे. पण मी शक्यतोवर मी सांगितलं, पॉईंट मी समजून सांगितले, तुम्हाला ते पॉईंट लिहायचे आहे. हेडिंगही वर दिलेलं आहे. नॉईज पोल्युशन ऑकर व्हेन वी हिअर वन ऑर मेनी साऊंड हार्मफुल साऊंड टू इयर. म्हणजे आपल्या कानाला ज्यावेळेस एकापेक्षा जास्त आवाज ऐकू येतात त्याला आपण म्हणतो नॉईज पोल्युशन. आता बघा, कोण्या ठिकाणी तुम्ही हे सिम्बॉल पाहिला असेल. याला म्हणतात डू नॉट हॉर्न, हॉर्न वाजवू नका. हे साईन कुठं कुठं सापडते? स्कूलच्या ठिकाणामध्ये, ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या शाळेच्या जवळ असं सिम्बॉल सापडतो की इथं शाळा आहे, इथं आवाज वाजवू नका. हॉस्पिटलच्या जवळ हा सिम्बॉल सापडतो, कारण हॉस्पिटलमध्ये आजारी लोक असतात, त्यांना या आवाजाचा त्रास होऊ शकतो, म्हणून तिथं हॉर्न वाजवू नका, बरोबर आहे. आणि रेसिडेन्शियल एरिया, ज्या ठिकाणी लोकांची वस्ती आहे त्या ठिकाणीही विनाकारण आवाज, हॉर्न जो आहे तो वाजवू नका. हे सिम्बॉल काय दाखवते? डू नॉट हॉर्न. आणि हे जर गोल लाल काढून टाकलं तर हॉर्न प्लीज याचा अर्थ होते, आणि याचा अर्थ होते सायलेन्स, शांतता ठेवा. सम ऑफ द साऊंड्स दॅट वी एन्जॉय कॅन बी न्यूसेन्स फॉर अदर. आता तुम्ही समोर एक चित्र पाहून राहिले, लग्न चालू आहे, लग्नामध्ये चालू आहे डान्स, कुकुळ 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 असा डान्स काहीतरी, किंवा नागिनचा डान्स असेल तो काहीतरी चालू असेल, लोक जोरानं लावतात, त्याच्यावर नाचतात. पण तुम्हीच थोडीच आहे जगामध्ये, दुसरे त्या ठिकाणी हॉस्पिटल असू शकते, बाजूला शाळा असू शकते, लोकांची वस्ती असू शकते, त्यांना त्रास होणार नाही तेवढाच आपण आवाज ठेवला पाहिजे. ही आपली सोशल काम आहे, सामाजिक काम आहे. म्हणजे आपल्याला जे गोष्ट चांगली वाटते, झिंग झिंग झिंगाचं गाणं आपल्याला चांगलं वाटेल, दुसऱ्याला थोडीच जरूर आहे ते चांगलं वाटेल, त्याला त्याचा त्रास होऊ शकतो. बिलीव्ह ऑर नॉट. तुम्हाला आता मी काही 2 प्राणी या आपल्या याच्यामध्ये दिलेले आहेत, रॉबिन आणि वुडकॉक. रॉबिन नावाचा एक पक्षी आहे, तुम्ही यूट्यूबवर टाका रॉबिनचा, आणि एक वुडकॉक आहे, सुतार पक्षी. बर्ड्स लाईक रॉबिन अँड वुडकॉक कॅन रेकग्नाइज द साऊंड ऑफ अन अर्थवर्म इन द सॉइल. मातीच्या आत, जमिनीच्या आतमध्ये चालणारा जो अर्थवर्म आहे, गांडूळ आहे, त्या अर्थवर्मचा चालण्याचा आवाज त्याला ऐकू येतो. या पक्ष्यांना तो आवाज, इतकं त्यांचे बारीक शार्प कान आहेत, त्यांना तो आवाजसुद्धा ऐकू येतो. दिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. का असं? कारण त्यांचे ऐकण्याचे जे कान असतील, त्यांचे जे अवयव असतील, ते जास्त सेन्सिटिव्ह आहेत. सम स्पीसीज ऑफ ग्रासहॉपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रबिंग देअर लेग्स टुगेदर व्हाईल फ्लाइंग इन द एअर. काही नाकतोळे जे आहेत ते सुद्धा आपले पाय घासून, एकमेकांवर पाय घासून आवाज करतात. तुम्ही पहा ना, एखाद्या घरामध्ये काय होते, कधी कधी
चर 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 रातकिड्याचा असा आवाज येतो. आपल्याला त्याचा इतका आपल्या कानाला त्रास होतो, पण पाहतो तर तो दिसतच नाही कुठं आपल्याला लवकर. तो कुठंतरी लपून बसलेला असतो, त्यामुळे आपल्याला तो लवकर दिसत नाही. द फ्लॅपिंग ऑफ द विंग्स ऑफ द बी ऑर मॉस्किटो प्रोड्युसेस अ हमिंग साऊंड. हॅव यू हर्ड दिस साऊंड? आता इथं एक नवा मुद्दा छेडला, ज्याचा अभ्यास आपल्याला या वर्गामध्ये करायचा नाही, येणाऱ्या इयत्तेमध्ये जरूर करायचा आहे. की तुम्ही मच्छरांच्या गुणगुणण्याचा आवाज कधी ऐकला का, किंवा पक्ष्यांच्या फ्लॅपिंगचा आवाज तुम्ही कधी ऐकला का? ते जवळ असताना तुम्हाला तो ऐकू येते, पण जे दूर असतं त्यावेळेस आपल्याला ऐकू येत नाही. याचा अर्थ काय? काही साऊंड आपल्याला ऐकू येत नाही, इनऑडिएबल आहेत ते. आणि काय जे ऐकू येत, म्हणजे जे साऊंड आपल्याला ऐकू येत नाही त्यांना इनऑडिएबल साऊंड म्हणतात. याचे दोन प्रकार असतात, अल्ट्रासॉनिक आणि इन्फ्रासॉनिक. पण मी तुम्हाला यावर्षी सांगणार नाही, पुढच्या वर्षी ते तुम्हाला आहेत. म्हणजे मनुष्य जे आवाज ऐकतो ते ऑडिएबल साऊंड आहेत. जे आवाज ऐकू येत नाही त्याचेही दोन प्रकार आहे, अल्ट्रासॉनिक आणि इन्फ्रासॉनिक, जे तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये आहे, यावर्षी नाही. जास्त विचार करू नका, म्हणजे पूर्ण आवाज आपण ऐकू शकत नाही. जे अत्यंत लो फ्रिक्वेन्सीचे आहेत ते आपण ऐकू शकत नाही, आणि जे अत्यंत हाय फ्रिक्वेन्सीचे आहे ते ऐकू शकत नाही. पण साऊंडची फ्रिक्वेन्सी काय आहे हे तुम्हाला मी अजून शिकवलंच नाही, त्यामुळे सध्या आपण एवढंच आपल्या कानावर असू द्या, ऑडिएबल आणि इनऑडिएबल साऊंड आहेत. आतापर्यंत आपण जे मुद्दे शिकलो ते एक क्रमानं या ठिकाणी दिलेले आहेत. व्हायब्रेशन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. म्हणजे काय, साऊंडच्या प्रोडक्शनसाठी व्हायब्रेशन आवश्यक आहे. व्हायब्रेशन नाही, साऊंड नाही. आपलं साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी मीडियम पाहिजे. अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोपोगेशन ऑफ साऊंड. एका ठिकाणून साऊंड जो आहे दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मीडियम पाहिजे. आयदर इट मे बी गॅसियस, लिक्विड्स ऑर सॉलिड, पण काही ना काही मीडियम त्या ठिकाणी पाहिजे. नॉईस इज अ डिसॲग्रीएबल, इरिग्युलर अँड लाऊड. नॉईज जो असतो त्याला आपण मान्यता देऊ शकत नाही, तो इरिग्युलर असतो, तो सहन होत नाही आणि मोठा असतो, त्यालाच आपण नॉईस म्हणतो. नॉईज पोल्युशन ऑकर्स ड्यू टू द कंटिन्युअस नॉईज. नॉईज पोल्युशन का घडून येते? कारण कंटिन्युअस नॉईज जर येत असेल तर नॉईज पोल्युशन हॅज अ ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द हेल्थ, आणि हेल्थवर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट होतात. आपले मेंटल ॲबिलिटी जी आहे ती घसरते, आपल्याला डेफनेस जो आहे तो येऊ शकतो. डेफनेस म्हणजे बहिरेपणा. हेवी ट्रॅफिक अँड इंडस्ट्रियल एरियाज कॉज द मॅक्सिमम नॉईज पोल्युशन. सगळ्यात जास्त आवाज प्रोड्यूस करणारे कोण? तर इंडस्ट्रियल एरिया आणि ट्रॅफिक यांचे आवाज सगळ्यात जास्त असते. नॉईज पोल्युशन इज अ सोशल प्रॉब्लेम. सामाजिक समस्या आहे. इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर्स टू प्रिव्हेंट द नॉईज पोल्युशन. प्रत्येकानं नॉईज पोल्युशन रोखण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही मग आम्हाला मग ते गाण्याची मजा कशी? जरुरी नाही आहे की मोठ्यानं गाणं ऐकण्यासाठी मोठ्या स्पीकरवर ऐकलं पाहिजे. तुम्ही हेडफोन येतात, हेडफोन कानाला लावा आणि जोरानं ऐका. बहिरे झाले तर तुम्हीच होसाल. सगळ्यांना थोडीच करायचं आपल्याला बहिरं, बरोबर ना? त्यामुळे हेडफोनचा वापर आपण करायला पाहिजे. Blowing the horns of the vehicle is prohibited near the places like schools, hospitals. These rules should be always followed. आणि म्हणजे शाळेंच्या जवळ, हॉस्पिटलच्या जवळ विनाकारण हॉर्न वाजवू नये. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आपण साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर आपल्याला कोणी म्हणायला येणारही नाही, पण आपण मात्र त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. व्हॉट वी हॅव लर्न हे तुमच्या वहीमध्ये एकाखाली एक मुद्दे जे आहेत ते लिहायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपण या प्रकरणामधले हे जे येत आहे हे 6 मुद्दे जे आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. इथं आपलं प्रकरण संपलं. पुढच्या वेळेस नवीन प्रकरणासोबत नवीन भागामध्ये येऊया. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.